त्यानुसार ती वागते, त्यानुसार सगळ्या गोष्टी चालतात. या दृष्टीने ते म्हणाले, बरं चल सुकन्ये, अगं पण मला दिसत तर नाही ना, जा गडे, मी माझ्या डोळ्यात चला ना. हट्ट, स्त्री हट्ट मोठा घट्ट निघाले. खांद्यावरून हात टाकलेला, चालत 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 पुढे गेले. पायाला पाणी लागलं आणि ते म्हणतात, सुकन्ये सांभाळून, सांभाळून. पायाला पाणी लागल्याबरोबर ते खाली वाकायला लागले आणि तिच्या अंगावर पाणी टाकतात. समोरून अश्विनी कुमार खुणावतात, अजून पुढे, अजून पुढे, अजून पुढे. खुणावतात का? यांना दिसत नाही, पण त्यांना तिथपर्यंत न्यायचं आहे. आणि आता हे म्हणतात, पुरे सुकन्ये, बास, पाणी आता कमरेपर्यंत आलेलं आहे. सुकन्ये पुरे पुरे म्हणेपर्यंत ती भरभर 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 त्यांना घेऊन गेली. आता तिच्या पाणी आलं बरं का. लहान होती ना ती, आत्ताशी कुठं तिने तारुण्यामध्ये पदार्पण केलेलं होतं. तिच्या गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत तिने सहन केलं आणि हे त्यांना पुढे ओढत घेऊन गेले. आता त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी येतंय. ही मागे सरकून बघतीये. एका क्षणात त्यांनी ताबा घेतला आणि त्यांना नदीत बुडवलं. बुडवल्या बरोबर हिच्या काळजात धस झालं. अरे बापरे, आता इथे इथे मी चुकले तर नाही ना. इथे मी माझं सर्वस्व त्या अश्विनी कुमारांवर विश्वास टाकून त्यांच्या हातामध्ये दिलं. काही अघटित तर घडणार नाही ना. नाईलाज होता. आता हातातून तर सगळं सुटलेलं होतं. नदीच्या किनारी आली. भगवंताकडे एकदा दयनीय अवस्थेने बघितलं. भगवंता, जे काय घडलं माझ्या हातून त्यामध्ये माझा काही वाईट हेतू नव्हता. मला अपेक्षा पण काहीच नव्हती. फक्त मी देव म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता जे काय करायचं ते तूच करणार आहे. माझं सौभाग्य पणाला लागलेलं आहे भगवंता. आता तुला यावंच लागणार आहे. डोळे बंद केले. श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. श्वासा गणिक कृष्ण नाम सुरू. सकाळची जी साधना करायला बसली ते आता पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला आली. कानावर जेव्हा पक्ष्यांची किलबिलाट आली त्यावेळेस घाबरली. बापरे, सकाळपासून संध्याकाळ झाली, अजूनही पाण्याखालीच आहे. भगवंता, भगवंता, काय पाप करून घेतलं माझ्याकडून, असं म्हणून डोळे उघडले की समोरून एक नाही, दोन नाही, 3 अश्विनी कुमार येताना दिसले. अतिशय लावण्य रूप, राजबिंड तरुण 3 अश्विनी कुमार समोरून येतायत. दृष्टी तिघांनाही आहे, तारुण्य तिघांनाही आहे आणि सौंदर्य म्हणजे काय विचारणार. विलक्षण सौंदर्य तिघांनाही आहे. तेजपुंज तिघही आहेत. आता आता मोठी पंचायत झाली ना. सायंकाळची वेळ आहे. तिघही जण समोर आले. एका स्वरात म्हणाले, सुकन्ये, यातला तुझा पती ओळखून घे. तेव्हा सॉरी म्हणण्यासारखं नव्हतं, चुकून झालं असं नव्हतं. आता हा खूप मोठा गहन प्रश्न तिच्या समोर आला. करू तर काय करू. कोण होती ती? मनु वंशातली होती. शर्यती राजाची कन्या होती. सायंकाळची वेळ होती. शेजारीच उमललेलं कमल पुष्प तिने हातामध्ये घेतलं आणि म्हणाली, अहो स्वामी, नुसते उभे काय राहिला, अर्घ्य द्यायची वेळ झाली नाही का. आणि जे खरे चवन ऋषी होते
ते खाली अर्घ्य देण्यासाठी म्हणून वाकले आणि हे त्यांच्या हातामध्ये कमल पुष्प ठेवलं आणि नमस्कार केला. आता हे तारुण्यामध्ये पदार्पण केलं, तरुण झाले, एकदम जोडी एकदम व्यवस्थित झाली. आणि अश्विनी कुमारांना आता हे च्यवन ऋषी म्हणतात, मी तुम्हाला काय देऊ, काय अपेक्षित आहे. तेव्हा यांनी सांगितलं की आतापर्यंत आम्हाला हवीरभाग मिळत नव्हता किंवा सोमरसपान करण्याचा अधिकार मिळत नव्हता. इंद्र हे आम्हाला त्यांच्या सोबत बसू देत नव्हते. मग काय इच्छा असेल, शक्य असेल तर आम्हाला हा अधिकार द्या. भगवान या च्यवन ऋषी म्हणाले काहीच हरकत नाही. आणि इकडे शर्यती राजाने विचार केला की बरेच दिवस झाले आणि त्यांच्याकडे यज्ञ होता, त्या यज्ञासाठी म्हणून आपल्या कन्येला घेऊन यायचं. आईचं हृदय फार कोवळं असतं, मायाळू असतं. ती म्हणाली, अहो ती लेक तिकडे राहतीये कशी जगतीये, एकदा बघून तर या, आणि या निमित्ताने तिला लेकराला घेऊन तर या. असं म्हणून शर्यती राजा कन्येला घ्यायला आला. विवाह कुणाशी करून दिला होता कन्येचा? च्यवन ऋषींशी. कसे होते ते? वयोवृद्ध आणि दृष्टीहीन होते, म्हणजे आंधळे होते. आता च्यवन ऋषी आणि सुकन्या अंगणामध्ये बाजेवर गप्पा मारत होते आणि वार्तालाप करता करता मनमुक्त हास्य करत होते. आता च्यवन ऋषी कसे होते? राजबिंडा तरुण होता, दृष्टी होती. आणि हे शर्यती राजाने जेव्हा तिथून बघितलं की इथे माझी मुलगी एका तरुणासोबत हसतीये, खिदळतीये, बोलतीये, रागा रुद्र झाले एकदम. इतका राग आला की असं वाटलं हीच ती, आणि तलवार घ्यावी आणि हिची आता एका क्षणात शिर धडा वेगळं करावं. आणि म्हणाला, पिता पुत्रीला म्हणतो, अगं कुणाची तू कन्या, हे असा व्यभिचार करायला तुला शोभलं, मारलं का काय त्यांना तू, आणि या तरुणासोबत अशी वार्तालाप करत बसलीये, तुला लाज वाटत नाही, तू माझी करून लगेच तलवार उपसली. ती म्हणाली, बाबा माफ करा, हा विचार तरी तुमच्या मनात कसा आला बाबा? मी कुणाची कन्या आहे, मी कुणा वंशातली आहे? मी मनु राजाच्या वंशातली शर्यती राजाची कन्या आहे बाबा, अशी वाईट वागूच शकणार नाही. आणि मग तिने सगळी घटनाक्रम व्यवस्थित सांगितला आणि त्याचा इतका शिगेला कोपला होता राग, एका क्षणात राग निवारला गेला. म्हणून आमच्याकडे म्हणतात, उत्तमस्य क्षणम कोपाहा. विचार करा, आपल्या स्वभावाचा विचार करा की आम्हाला राग येतो, पण किती वेळ टिकतो, त्यानुसार आम्ही कोण आहेत. उत्तमस्य क्षणम कोपाहा. ज्याला एका क्षणात राग जातो ना, येतो आणि जातो, तो उत्तम. मध्यमे घटिका द्वयम. मध्यम प्रतीचा जो आहे तो घटिका द्वयम, म्हणजे घटिका म्हणजे 24 मिनिटाची घटिका. 48 मिनिट ज्याचा राग राहत असेल तो मध्यम. अधमश्च अहोरात्रा. रात्रभर ज्याचा राग राहतो तो अधमश्च. आणि चांडाळे मरणांतिका. कुणीतरी कधीतरी बोललेलं आपण ऐकलं असेल, मेलो तरी चालेल पण त्याचं तोंड पाळणार नाही. आपण ऐकलेलं असं बोललेलं, तो चांडाळ. चांडाळे मरणांतिका. आणि म्हणून भागवत ऐकल्याच्या नंतर थोडा प्रयत्न करायचा, स्वतःमध्ये बदल करायचा, की विचार करायचा की आत्ता मला राग येतोय, किती वेळ राहणार आहे, एका क्षणात माझा राग गेला पाहिजे, कारण मी कोण आहे? उत्तम आहे. उत्तमस्य क्षणम कोपाहा. 1 तास जर माझा राग राहत असेल तर मग मी मध्यम प्रतीचा आहे. अजून अहोरात्र जर माझा राग जात नसेल तर मी अधमश्च आहे. मरणांतिका तर ते सोडूनच, चांडाळ तर आपण होऊच शकत नाही, कारण आपण भागवत कथेला आलेलो आहोत. आणि अशा पद्धतीने या आख्यानाला आपण इथेच पूर्णविराम देतोय. हरये नमहा, हरये नमहा, हरये नमहा. भगवंताची कथा
हळूहळू हळूहळू हे सांगत आहेत शुक महामुनी राजा परीक्षितीला. पण मध्ये मध्ये ते सांगतात की बाबा रे, भगवंताचं जोपर्यंत आपण नाम घेत नाही, त्याचे स्तोत्र पठण करत नाही, त्याची भक्ती करत नाही, तोपर्यंत भगवंत सुद्धा आपल्याला पावन होत नाही. आणि आता या कलियुगामध्ये भगवंत आहेत, तर त्या भगवंत कोणत्या रूपामध्ये आहेत? पांडुरंगाच्या रूपामध्ये आहेत. तोच भगवान श्रीकृष्ण, द्वापार युगातला श्रीकृष्ण हे भगवंत पांडुरंग आहेत. कारण का? त्यांनी तिथूनच जे पदार्पण केलं ते या आमच्या पुंडलिकासाठी आलेले. आणि मग म्हणून त्या पुंडलिकाचं नाव भक्त म्हणून आधी घेतल्या जातं आणि मग पांडुरंगाचं नाव घेतल्या जातं. त्या पांडुरंगाच्या आधी आम्ही काय म्हणतो? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असं म्हणतो की नाही. नंतर विठ्ठलाचं नाव घेतो. त्या पांडुरंगाचं अष्टक आज आपण म्हणूया आणि मग पुढे अंबरीश राजाच्या कथेला सुरुवात करूया. तुमच्याकडे ज्या पुस्तिका आहेत त्याच्यामध्ये पांडुरंगाष्टक आहे. पेज नंबर 6. तटे भीनरभ्यां वरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठत्यमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडित्वा ससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितम्बाकराभ्यां द्रुतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते द्रुतो नाभिकोशा परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. स्फुरत्कौस्तुभमालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टुकेयूरकं श्रीविनाशं शिवं शान्त्यमिड्ढं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरश्चन्द्रदीवाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बादरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. किरीटोज्ज्वल सर्वदीकः प्रान्तभागं सुरैर्सर्जितं दिव्यरत्नैर्यमध्ये त्रिभङ्गाकृतिं वर्यमाल्यावसंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लोलया गोपीवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं हे पाण्डुरङ्गम्. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेव परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सत्वं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदं ये पठन्येकचित्तेन भक्त्या च नित्यं. भवाम्भोनिधं तेऽपि तिर्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. इति श्री शंकराचार्य विरचितं श्री पाण्डुराष्टकम्. हरये नमः.
हरये नमः, हरये नमः. भागवतामध्ये पुढे येते ती अंबरीश राजाची कथा. अंबर ईश. अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे ईश्वर. बरं, आकाश नाही अशी जागा कुठे सापडून मिळते का? कुणाला दिसली का? नाही. आकाश नाही अशी जागा नाही, तसा ईश्वर हा सर्वत्र बघणारा हा अंबरीश. जळी स्थळी काष्टी पाषाणी अणु अणु रेणू रेणू कणा कणामध्ये ईश्वर बघणारा तो अंबरीश. हा भगवंताची सेवा पूजन करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एकादशीचं व्रत करायचं. बरे, एकादशीचं व्रत तुम्ही म्हणाल त्याचं काय एवढं विशेष आहे, आम्ही नाही करत का? आपल्या एकादशी आठवून बघा. किती कढया होत्या आणि काय काय होत. किती किलो बटाटे, राजगिरा, शेंगादाणे, काजू, बदाम, दूध, काय काय होतं, किती फळ. आणि त्यातही परत आदल्या दिवशी उद्या एकादशी आहे बरं का, उरवू नका, संपून टाका. रोजच्या जर समजा 4 पोळ्या खात असेल तर आदल्या दिवशी 5वी पोळी, हो उद्या एकादशी आहे, झालं, संपून टाकलं. एकादशीला सकाळपासूनच बाई तुम्हाला काय सांगू, आज एकादशी आहे, सुरूच रात्रीपर्यंतच्या. आता काय काय पदार्थ सांगू, जाऊ द्या. बरं ते होऊ द्या, दुसऱ्या दिवशी उठलं की परत कालची एकादशी. हे आमचं अंबरीश राजाचं वैशिष्ट्य काय होतं, तर अंबरीश राजा दशमीला फक्त दुग्धाहार प्राशन करायचा. मग दुग्ध आहारामध्ये कधीही माल मसाला येत नाही, कांदा लसूण चटक पटक काहीही येत नाही. म्हणजे सात्विक आहार दशमीच्या दिवशी. एकादशी निर्जला एकादशी 12 वाजता पारणं सोडायचं आणि मग द्वादशी फेडायची. अशा पद्धतीने कित्येक वर्ष असं त्याचं चाललेलं होतं. आणि एके दिवशी एका एकादशीला असंच, द्वादशी झाली, एकादशी झाली, द्वादशीला आता पारणं फेडायचं, पंगत वाढायची. तितक्यात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी आल्यानंतर साहजिकच ऋषी मुनी आले म्हणल्यानंतर म्हणणारच जेवायला बसा आधी. ते म्हणाले आत्ता येतो, नदीवर जाऊन येतो, आत्ता येतो. त्यांनी सांगितलं 12च्या आत पारणं फेडल्या गेलं पाहिजे, आपण लवकर या. दुर्वासना, जोपर्यंत रागा रुद्र माणूस राहतो तोपर्यंत वासना त्याला सोडून दूर जाऊ शकत नाही. आणि मग यांना यायला उशीर व्हायला लागला. बाकीचे जे कोणी ऋषी मुनी होते त्यांनी सांगितलं, राजा वर्षानुवर्ष तू ही तपसाधना केलेली आहे, त्यामुळे आता एका द्वादशीला जर उशिरा हे केलं तर व्रत फिटल्यासारखं होईल. मग आता काय करायचं, तर एक काम कर म्हणे, फक्त तीर्थ प्राशन कर. काय कर, तीर्थ प्राशन कर. तीर्थ प्राशन केल्यानंतर एकतर जेवल्याचं पातक नाही, आणि दुसरं म्हणजे द्वादशी हे होणार, एकादशीचा उपवास सुटला, द्वादशीचं पारणं बरोबर यथायोग्यपणे पार पडलं. आता यानी फक्त तीर्थ घेतलं, त्यांचं तीर्थाचं होऊ द्या मग मी बोलते. फक्त पास करा इकडून तिकडे तिकडून तिकडे, कोणी बोलू नका आपापसात. आता लक्ष इकडे द्या म्हणत नाही बरं का, लक्ष तिथे पण पाहिजे, नाही तर अवघड होईल, अघटित घटना घडेल. फक्त बोलू नका. आता तीर्थ कसं घेतात, किती तांबे तीर्थ पितात, नाही, तीर्थ हातात घेतात. एक पळी जास्तीत जास्त तीर्थ, 3 पळ्या तीर्थ घेतलं, 3 पळ्या. आता 3 पळ्या तीर्थ घेतल्या बरोबर दुर्वास ऋषी जे समोरून आले, यांनी तर तीर्थ पिऊन थांबलेला होता, याच्याकडे बघितल्या बरोबर दुर्वास ऋषी रागा रुद्र झाले आणि म्हणाले, तू माझा अपमान केला, मी यायच्या आधी उपवास सोडला. उपवास सोडला होता का?
ते तर पाणी होतं ना, पण ते पाणी बदलला होता, त्यातला भाव बदलला होता. आम्ही घरी चांगल्या तुपाचा भरपूर शिरा करून खाऊ आणि मंदिरातला इतकाच शिरा मिळू द्या हातामध्ये, तो शिऱ्याचा कण आम्ही प्रत्येकाला देतो. त्यावेळेस घरातलं कोणी म्हणतं का, एवढा टोपलं भर शिरा पडला, इतकं काय चिंट्यासारखा शिरा खाऊ मी, हे नको मला, असं म्हणतं का कोणी? नाही. कारण त्यामध्ये काय आहे? भाव आहे. आणि भाव असल्यामुळे त्या शिऱ्याचं नाव शिरा आहे का आता? प्रसाद आहे. ते पाणीच होतं, पण त्या पाण्याकडे बघण्याचा भाव बदलला होता. त्याचं नाव काय झालं? तीर्थ झालं होतं. बघा, एकादशीला जेव्हा आम्ही तुळशीची पूजा करतो तेव्हा एकादशीला आम्ही तुळशीचं तीर्थ घेतो का? तुळशीचं तीर्थ घेत नाही, फक्त पूजा करतो. जर एकादशीला तुळशीचं तीर्थ घेतलं तर एकादशी सुटल्याचा भाव निर्माण होतो, म्हणून एकादशीला तीर्थ घ्यायचं नाही. आपल्याला उपवास असतो त्या दिवशी सुद्धा तुळशीचं तीर्थ घ्यायचं नाही, कारण ते तुळशीवर जे पाणी, आता बघा, तुळशीवर आम्ही काय टाकतो? पाणीच टाकतो. तेच पाणी हातामध्ये येतं, मग त्याला पाणी म्हणून पितो का? इथे आम्ही तीर्थ म्हणून पितो. तो भाव बदलला, आणि जिथे भाव बदलतो तिथे देह बदलतो. जिथे भाव बदलतो तिथे देह बदलतो. आधी मनाचा देहाशी संबंध असतो, देहाचा मनाशी संबंध असतो, आणि मनाचा देहाचा भावातून भक्तीशी संबंध असतो. एखाद्याने ठरवलं की जाऊ दे, आता किती 3च दिवस राहिलेत ना, जाऊ दे बाई, कशाला 3 दिवस जायचंय, अशी कंबर दुखायली, तिथे जाऊन बसू 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 3 दिवस जातच नाही मी, बघू पुढं जेव्हा किंवा भागवत होईल तेव्हा बघू. आता हे 3 दिवस जर मी माझ्या शरीराला, इंद्रियांना सातत्याने सांगत असेल की माझी कंबर दुखती, माझी कंबर दुखती, माझी कंबर दुखती, की लगेच काय दुखणार? कंबर दुखणारच, कारण भागवतात भाव नाहीये. पण जर माझ्या अंतरी भाव असेल, भागवतातला जो चहा आहे ना, तो सुद्धा मी प्रसाद म्हणून ग्रहण करणार, आणि भागवतामध्ये आल्यानंतर मला देहाचं भान राहणार नाही. आणि म्हणून भावयुक्त अंतःकरणाने त्यांनी तीर्थ प्राशन केलं. त्यांनी दशमीच्या दिवशी दुग्धाहार घेतला होता. एकादशी निर्जला केली होती, निर्जला, जलही प्राशन न करता, म्हणजेच त्याचा देह शुष्क झाला होता, कोरडा पडला होता. आता इथे परत 2 अर्थाने कोरडा आहे. वासना विरहित झाला होता, काहीही भाव त्याच्या अंगी शिल्लक राहिला नव्हता, तो कोरडा. आणि पाणी प्राशन केलेलं नव्हतं म्हणून कोरडा. आणि आत्ता भावयुक्त अंतःकरणाने फक्त तीर्थ प्राशन केलं, आणि त्याची कांती तेजोमय दिसायला लागली, कारण त्या तीर्थामध्ये त्याचा भक्ती भाव अंतरित झालेला होता. आता दुर्वासांना हे सहन झालं नाही. दुर्वासांनी क्रोधाने आपल्या डोक्यातली एक जटा खाली टाकली, त्यातून कृत्या नावाची राक्षसेन आली, आणि ती आता याला मारायला निघाली. कुणाला? अंबरीश राजाला. आता याचा काही दोष आहे का त्याच्यामध्ये? अंबरीश राजाचा तीर्थ प्राशन केल्याचा नाही. तितक्यात सुदर्शन चक्र आलं आणि त्या कृत्येचं शिर धडा वेगळं केलं, आणि आता ते सुदर्शन चक्र कुणाच्या मागे लागलं? दुर्वास ऋषींच्या. दुर्वास ऋषींच्या मागे जेव्हा सुदर्शन चक्र लागलं तेव्हा ते पळत 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 आधी ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले मी काहीच करू शकत नाही. मग महादेवांकडे गेले, ते म्हणाले मी काहीच करू शकत नाही. मग गेले भगवान विष्णूंकडे, भगवान विष्णू म्हणाले मी काहीच करू शकत. असं कसं? चक्र तर तुम्हीच सोडलं ना. तेव्हा भगवान विष्णू सांगतात भागवतातल्या 9व्या स्कंधातल्या 4थ्या अध्यायातला 63व्या श्लोकामध्ये, अहम भक्त पराधीनो, अहम म्हणजे मी, अहम भक्त पराधीनो ह्य स्वतंत्र इव द्विजा, साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तय भक्त जन प्रियाः, भक्तय भक्त जन प्रियाः. माफ करा, मी माझ्या भक्तांच्या अंकित आहे.
मी परस्वाधीन आहे, मी परतंत्र आहे. आणि ते सुदर्शन चक्र कुणासाठी सोडलं? माझ्या भक्तासाठी सोडलं. त्यामुळे आता त्याच्यावर माझा अधिकार नाही, आता कुणाचा अधिकार आहे? माझ्या भक्ताचा अधिकार आहे. आणि दुर्वास ऋषींना अंबरीश राजा समोर येऊन क्षमा मागावी लागली, पण अंबरीश राजा उदार होता, त्याने त्यांना क्षमा मागू दिली नाही. आणि अंबरीश राजा सर्व ऐश्वर्य वैभव सगळं असून वैराग्य वृत्तीचा असणारा भगवंताचा अनन्य भक्त, आणि मग त्यांना तर नमस्कार केला आणि ऋषी निघून गेले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. यानंतर अनेक राजे मंडळी यामध्ये आले. एक एक राजे येत होते आणि त्यामध्ये यौवनाश्व पुत्र माध्यांत राजा परीक्षित राजा ला शुक महामुनी भागवतातला पुढील भाग सांगतात की सौभरी नावाचे एक ऋषी होते आणि त्याच राज्यामध्ये माध्यांत नावाचा राजा होता. यौवनाश्वाचा जो पुत्र, त्याला 50 मुली होत्या. किती मुली होत्या? 50 मुली होत्या. काय भाग्यवान असेल तो राजा, 50 मुली होत्या त्याला. आणि हे जे सौभरी ऋषी होते ते कित्येक वर्ष यमुनेच्या पाण्यात खाली जाऊन बसले होते तपश्चर्या करायला. का बरं खाली का बरं गेले होते? काठावर का नाही बसले? तर त्यांचं म्हणणं असं होतं की गृहस्थाश्रम म्हणजे वाईट, आणि मी जर बाहेर बसून तपश्चर्या केली तर माझ्या नेत्राला आजूबाजूचा परिसर दिसेल आणि माझी तपश्चर्या यथायोग्य रीतीने होणार नाही. माझं वैराग्य कुठं ना कुठं तरी दूषित होईल, खंडित होईल. म्हणून ते पाण्यात जाऊन बसले. प्रारब्ध योग कसा असतो? जे प्रारब्धामध्ये घडायचंय ते कुठेही असलं तरी घडणारच घडणार. एकदा त्यांनी डोळे उघडले पाण्यात, आणि पाण्यामध्ये त्यांनी मत्स्य क्रीडा बघितली, माशांची क्रीडा बघितली. आणि त्यांचे जे पिल्ल आजूबाजूला होते माशांचे, त्याच्यावर त्यांचं असणारं प्रेम बघितलं. ते बघितल्याबरोबर यांना असं वाटायला लागलं हे तर प्राणी आहेत, या प्राण्यांचा विवाह झालेला, यांना पुत्र प्राप्ती झालेली, हे किती आनंदी आहेत. आणि मी पुरुषासारखा पुरुष असून मला हे सुख मात्र प्राप्त झालेलं नाही. पटकन पाण्याच्या बाहेर आले, माध्यांत राजाकडे आले. माध्यांत राजाच्या दारामध्ये आल्याबरोबर त्यांनी स्वागत केलं आणि म्हणाले, या ऋषीवर्य या, कसं काय येणं केलं? ऋषी म्हणतात, लग्न करायचं. काय ऋषीवर्य? लग्न करायचं, लग्न करायचं. राजाला कळे ना, हे वयोवृद्ध तपोवृद्ध झालेले तपोनिष्ठ असणारे, एकांतामध्ये राहणारे लग्न करायचं लग्न करायचं म्हणतात. राजा हळूच विचारतो, कुणाचं? माझं. तुमचं? मनातल्या मनात. आता ऋषी शाप दिला तर काय करायचं? आणि मग ते म्हणतात, मला तुझ्या कन्येशी लग्न करायचं. कोणता बाप आपली कन्या, राजकन्या एखाद्या वयोवृद्धाला देईल? नाही. पण त्यांचा शाप आपल्याला मिळू नये. राजा हुशार. राजाने सांगितलं, हे ऋषीवर्य, तिकडे माझ्या मुलींचा महाल आहे, आपण जा. जी मुलगी तुमचा स्वीकार करेल तिच्याशी मी आपला विवाह लावून देईल. बरं, हेही सौभरी ऋषी होते, साधे सुधे नव्हते. या महालातून त्या महालात जाईपर्यंत त्यांनी राजबिंड तरुणाचं रूप धारण केलं आणि त्या महालामध्ये गेले. महालामध्ये गेल्यानंतर एक नाही, दोन नाही, 50च्या 50 मुलींशी विवाह केला. आणि प्रत्येकीसाठी वेगवेगळा देह धारण केला. आता त्यांना ते योगी होते म्हणून त्यांना वेगवेगळे देह धारण करता आले. आणि मग झाला, संसार सुरू झाला यथायोग्यपणे. आणि मग नातू झाले, पणतू झाले, खापर पणतू झाले.
आणि त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं, अरे 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 अरे, आयुष्य व्यर्थ गेलं, आयुष्य व्यर्थ गेलं. आणि त्यावेळेस ते म्हणतात की आतापर्यंत मला याची जाणीव नव्हती, पण आता मला जाणीव झाली आणि मी आता तपश्चर्येला जाणार. याच्यातून भागवत आम्हाला एकच सांगतं, आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांना कुणीही अडवू शकत नाही. जे काय होतं, जसं काय होतं, ती त्या हरीची कृपा आहे, त्याची मर्जी आहे. जे चाललंय ते त्याच्या मर्जीनी घडणार, ते त्याच्या मर्जीनी घडून गेलं, ते त्याच्या मर्जीनी. यामध्ये मी माझा काहीही नाही. अहंता नको, ममता नको, देहाशी प्रेम नको, देहादिकांशी प्रेम नको. फक्त एका परमेश्वराशी प्रेम करायचं, कारण करता करविता फक्त तो एकटा भगवंत आहे. जे करायचं ते तो आपल्याकडून करवून घेतो. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं दुःख करायचं नाही आणि अति आनंदी होऊन कोणत्या गोष्टीमध्ये हुरळून जायचं नाही. करून करायचं तर भगवंताचं स्मरण करायचं. कसं? त्याचं नाम घेऊन. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. परीक्षित राजाला शुक महामुनी आता अयोध्याधिपती त्रिशंकू यांच्या हरिश्चंद्र पुत्राची कथा सांगतात. त्याग आणि वैराग्याची ही कथा आहे. सत्याची आणि धर्माची ही कथा आहे. धर्म आणि सत्य, त्याग आणि वैराग्य, हे सगळं एकाच व्यक्तीजवळ म्हणजेच हरिश्चंद्राजवळ आहे. आमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती दानशूर असेल, ज्याला त्याला जे पाहिजे ते जर देणारी असेल, तर आम्ही सहज म्हणतो हा आमचा राजा हरिश्चंद्राचा अवतार. दान देण्यामध्ये नंबर 1 म्हणजे कोण? राजा हरिश्चंद्र. म्हणून राजा हरिश्चंद्राची कथा. एकदा राजा हरिश्चंद्राने विश्वामित्रांच्या ऐवजी वशिष्ठांचा सत्कार केला आणि एवढंच एक निमित्त झालं. आणि आता विश्वामित्रांनी त्याची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन राज्य दानात द्यायला सांगितलं. स्वप्नात राज्य दानात दिलं आणि आता सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर डोळे उघडले. उघडल्याबरोबर समोर विश्वामित्र ऋषी.
आणि म्हणतात, राजा, स्वप्नात दान दिलं होतंस, प्रत्यक्षात कधी देणार? आत्ता. लगेच सगळी सिद्धता केली आणि दान दिलं. दान दिलं म्हणजे सर्वस्वावर पाणी सोडलं. आज आम्ही सत्यात म्हणजे जागृतीमध्ये समोर 100 लोकांच्या समोर बोलून मोकळे होतो की जाऊ दे, द्यायचं असेल ना नक्की देईल, तुम्ही या तर नक्की देतो. आणि नंतर जर एखादा मागायला आला, अहो तुम्ही माझं ते घेतलं होतं वापस द्या ना. कधी घेतलं तुमचं? म्हणजे आमचीच वस्तू घेऊन आम्हालाच परत देताना शब्द बदलणारे आम्ही, निदान हे आख्यान ऐकल्यानंतर तरी आमच्या प्रवृत्तीमध्ये, वृत्तीमध्ये, मनामध्ये